Hello student, we are going to start the example y equal to log of root of 1 minus cos 3x upon 1 plus cos of 3x and dy by dx. आता या ठिकाणी सोल्युशन लेट y इक्वल टू गिवन फंक्शन घेतले तर 11th मध्ये हे फॉर्म्युले झालेले आहेत. तर 1 प्लस कॉस 2 थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा 1 मायनस कॉस 2 थिटा 2 साइन स्क्वेअर थिटा या ठिकाणी जो अँगल असेल त्या ठिकाणी इथं हाफ असतो. इथं 2 थिटा आहे म्हणून इथं 2 थिटा बाय 2 म्हणजे काय घेतले ओनली थिटा घेतलेलं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी फॉर्म्युला यूज करायचा म्हणजे लॉग ऑफ रूट ऑफ 1 मायनस कॉस 3x म्हणजे हा फॉर्म्युला यूज करायचा. काय फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर अँगलचं हाफ करायचं म्हणजे 3x बाय 2 आणि 1 प्लस कॉस 3x म्हणजे हा फॉर्म्युला यूज करायचा 2 कॉस स्क्वेअर अँगलचं हाफ करायचं. तर या ठिकाणी 2 ला 2 गेट कॅन्सल मीन्स लॉग ऑफ रूट ऑफ साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर मीन्स tan स्क्वेअर 3x बाय 2 आणि इक्वल टू लॉग ऑफ स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर एकमेकाला कॅन्सल झाला म्हणजे काय आलं tan ऑफ 3x बाय 2. तर हे आपण फक्त याचं सिम्प्लिफिकेशन केलं. तर या ठिकाणी काय म्हणायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू. तर सुरुवातीला लॉगचं डेरिव्हेटिव्ह वापरायचं म्हणजे ह्याला कन्सिडर एक्स करा तुम्ही. तर लॉग एक्स असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 अपॉन त्याचा अँगल म्हणजे tan ऑफ 3x बाय 2 देन डी बाय डी एक्स tan 3x बाय 2 ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढताना डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 1 अपॉन tan 3x बाय 2 इंटू टॅनचं डेरिव्हेटिव्ह त्याला कन्सिडर एक्स करा. टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं सेक्स स्क्वेअर 3x बाय 2 इंटू याला कन्सिडर आपण एक्स केलं मग त्याचं परत डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स 3x बाय 2. नेक्स्ट 1 अपॉन आता आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं असेल तर याचं साइन आणि कॉसमध्ये ट्रान्सफर करायचं. साइन 3x अपॉन साइन 3x बाय 2 अपॉन कॉस 3x बाय 2 इंटू सेकचा फॉर्म्युला काय 1 अपॉन कॉस स्क्वेअर 3x बाय 2 इंटू आता या ठिकाणी 3 बाय 2 कोएफिशियंट असणार आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. आता या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन करताना कॉस 3x बाय 2 ला त्यातला एक कॅन्सल झाला म्हणजे स्टेप काय आली हे 3 हे 2 इथं पुढे येतो साइन 3x बाय 2 इंटू कॉस ऑफ 3x बाय 2 इक्वल टू 3 अपॉन आता या ठिकाणी परत एक फॉर्म्युला यूज करायचा. तर फॉर्म्युला कोणता असणार आहे साइन 2 थिटाचा काय फॉर्म्युला 2 साइन थिटा कॉस ऑफ थिटा. मग या ठिकाणी असं असेल तर आपण असं यूज करू शकतो. इथं थिटा आहे मग इथं डबल घ्यायचं 2 म्हणजे 2 साइन थिटा कॉस थिटा म्हणजे काय फॉर्म्युला साइन ऑफ 2 थिटा म्हणजे ह्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं 2 3x बाय 2 म्हणजे 2 ला 2 गेट कॅन्सल म्हणजे किती आलं 3 अपॉन साइन 3x. आता 1 अपॉन साइन 3x म्हणजे काय असतं कोसेक म्हणजे हे 3 आहे 3 कोसेक 3x तर हे काय आलं dy बाय dx म्हणजे या फंक्शनचं हे डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट एक्झाम्पल y इक्वल टू नेक्स्ट एक्झाम्पल y इक्वल टू लॉग ऑफ रूट ऑफ 1 प्लस कॉस 5x बाय 2 अपॉन 1 मायनस कॉस ऑफ 5x बाय 2. या ठिकाणी हे सोल्युशन तुम्ही काढू शकता. सेम आत्ताच फॉर्म्युला यूज करायचं. आता या ठिकाणी मी नेक्स्ट एक्झाम्पल घेणार आहे हे तुम्ही होमवर्कला करा. नेक्स्ट एक्झाम्पल y इक्वल टू लॉग ऑफ इंटू ब्रॅकेट 4⁻² इंटू ब्रॅकेट 3x² प्लस 5 अपॉन रूट ऑफ 2x³ minus 4 bracket raised to 3/2.
ब्रॅकेट रेस टू 3/2. आता या ठिकाणी लॉग ऑफ हा टोटल ह्याचा लॉगचा अँगल आहे. आता हे असं डेरिव्हेटिव्ह काढायचं म्हणलं की फार कॉम्प्लिकेटेड असतं. तर या ठिकाणी सुरुवातीला सिम्प्लिफिकेशन करायचं. तर या ब्रॅकेटमध्ये 2 टर्म आहेत असं कन्सिडर करा. त्या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन म्हणजे लॉगच्या अँगलचं मल्टिप्लिकेशन असेल तर सेपरेट ॲडिशन असते. म्हणजे लॉग ऑफ 4⁻² प्लस लॉग ऑफ 3x² प्लस 5 अपॉन रूट ऑफ 2x³ - 4 आणि रेस टू 3/2 इक्वल टू. तर सिम्प्लिफिकेशन करायचं तर हे 2x हे पुढं जाईल आणि लॉग ऑफ 4 आहे प्लस लॉगच्या अँगलचं पॉवर आहे मी पॉवर पुढे येणार 3/2 आणि लॉग ऑफ 3x² प्लस 5 अपॉन 2x³ - 4 हे स्क्वेअर रूटमध्ये आहे. आता व्यवस्थित सिम्प्लिफिकेशन करायचं. 2x लॉग ऑफ 4 प्लस 3/2 इथं चौकोनी ब्रॅकेट घालतो. लॉगच्या अँगलचं डिवायडेशन म्हणजे सेपरेट काय असणार आहे सबट्रॅक्शन. लॉग ऑफ 3x² प्लस 5 मायनस लॉग ऑफ रूटचा अर्थ काय तर त्याची पॉवर किती असते 1/2 असते. मी डायरेक्ट 1/2 पॉवर देतो. नेक्स्ट आहे 2x लॉग ऑफ 4 प्लस 3/2 आतमध्ये मल्टिप्लाय करू लॉग ऑफ 3x² प्लस 5 यानं इथं मल्टिप्लाय करू मायनस 3/2 आणि लॉगच्या अँगलची पॉवर ही काय झाली कोएफिशियंट आहे आणि लॉग ऑफ 2x³ - 4. तर हे झालं सिम्प्लिफिकेशन. इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx इक्वल टू तर लॉग ऑफ 4 हे कोएफिशियंट म्हणजे 2 log 4 हा काय झाला कोएफिशियंट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 3/2 या लॉगचा अँगल हाय म्हणजे 1/3x² प्लस 5. आता या ठिकाणी थोडंसं आपण डायरेक्ट करू. ह्याला आपण कन्सिडर एक्स केलं मग ह्याचं परत डेरिव्हेटिव्ह ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 3x²चं डेरिव्हेटिव्ह 2x आणि 5चं डेरिव्हेटिव्ह 0 असं डायरेक्ट काढलं तरी चालेल. मायनस 3/4 याला कन्सिडर एक्स करायचा तर लॉगचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 त्याचा अँगल आणि त्याच्या अँगलचं डेरिव्हेटिव्ह 2x³ डेरिव्हेटिव्ह 3x आणि -4चं डेरिव्हेटिव्ह 0. तर या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह संपलेला आहे. आता या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन करायचं तर 2 log 4 प्लस 3 × 6 म्हणजे 6x आणि 6 × 3 म्हणजे 18 18x/2 आणि अपॉन 3x² प्लस 5 मायनस 3 × 6 आणि हे 3 18 x अपॉन हे 4 आहे 4 2x³ - 4. बाहेरच्या पुढे अजून सिम्प्लिफिकेशन म्हणजे इथं आपण भाग लावू शकतो. 2 के 2 92 18 2 × 4 92 18 म्हणजे फायनल सोल्युशन आता काय आलं तर 2 log 4 प्लस 9x अपॉन 3x² प्लस 5 मायनस 9x/2 इंटू ब्रॅकेट 2x³ - 4. ओके.